अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार। दुपारी 12:30 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश होताच भाजप राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी माझाला माहिती, तर उद्या अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरण्याची शक्यता। प्रदेशाध्यक्षांनी सगळ्यांचं ऐकून पुढे जायचं असतं। नाना पटोलेंचं नाव न घेता अशोक चव्हाणांची सडकून टीका। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं कोणतीही तयारी नसल्याचं लोकमतशी बोलताना वक्तव्य। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला आज मुंबईत दुपारी आमदार आणि नेत्यांसोबत बैठक। अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी आमदार जाणार नाहीत, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। तर शासकीय यंत्रणांच्या दबावामुळे चव्हाणांचा राजीनामा, वडेट्टीवारांची टीका। राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार। राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती, देवगिरी निवासस्थानी संध्याकाळच्या बैठकीत आमदारांसोबत चर्चा करून नावाची घोषणा करणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण 15 फेब्रुवारीच्या आधी निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। अजित पवार पुण्यातल्या गुंडगिरीला बळ देतायत, शरद पवार गटाचा आरोप। अजित पवारांची दादागिरी मोडून काढण्याचाही इशारा। पुण्यामध्ये 20 फेब्रुवारीपासून ओला उबर सेवा बंद। जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा चालकांचा आरोप। नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत।